नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन दोन्ही आपले राष्ट्रीय सण, दोन्ही खूप महत्त्वाचे. पण त्यांच्यात नेमका फरक तरी काय आहे? चला आज अगदी सोप्या भाषेत हे कोडं उलगडूया. बरोबर ना? हाच तो प्रश्न आहे. कारण दोन्ही दिवशी झेंडावंदन होतं, देशभक्तीची गाणी लागतात, सुट्टी असते, त्यामुळे सगळं काही सारखंच वाटतं. मग या 2 दिवसांचं महत्त्व इतकं वेगळं का मानलं जातं? याच प्रश्नाच्या उत्तरात आजच्या आपल्या चर्चेचं सार दडलंय. तर मग या फरकाचं मूळ शोधायला आपल्याला थोडं इतिहासात डोकावून बघावं लागेल. चला सुरुवात करूया त्या क्षणापासून जेव्हा भारताने स्वतःच्या नियमांचं पुस्तक म्हणजेच आपलं संविधान तयार करायला घेतलं. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो कारण त्या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. आता प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. प्रजासत्ताक म्हणजे असं राज्य जिथे खरी सत्ता लोकांच्या हातात असते. म्हणजे आपल्या देशावर कोणी राजा किंवा राणी राज्य करत नाही, तर आपण निवडून दिलेले प्रतिनिधीच देश चालवतात. आणि हीच ती ऐतिहासिक तारीख आहे 26 जानेवारी 1950. याच दिवशी भारताचं संविधान म्हणजे आपल्या देशाचं सर्वोच्च कायदा पुस्तक अधिकृतपणे लागू झालं. या दिवसापासून खऱ्या अर्थाने भारताचा कारभार आपल्याच लोकांनी बनवलेल्या नियमानुसार चालायला सुरुवात झाली. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला स्वातंत्र्य तर 1947 मध्येच मिळालं होतं, पण तरी त्यानंतरची जवळजवळ 3 वर्ष देशाचा कारभार ब्रिटिशांनी बनवलेल्या कायद्यानुसारच सुरू होता. म्हणजे विचार करा, देश स्वतंत्र झाला होता, पण कायदेशीर व्यवस्था अजूनही जुनीच होती. मग आता पुढचा प्रश्न येतो की संविधान लागू करण्यासाठी 26 जानेवारी हीच तारीख का निवडली असेल? या तारखेमागे ना एक खूप प्रेरणादायी गोष्ट दडलेली आहे. चला तर मग उलगडूया या तारखेचं रहस्य. कारण बघा, आपलं संविधान तर 26 नोव्हेंबर 1949 रोजीच तयार होऊन स्वीकारलं गेलं होतं. मग ते लागू करण्यासाठी 2 महिने का थांबले असतील? या 2 महिन्यांच्या प्रतीक्षेमागे एक खूप मोठं ऐतिहासिक कारण आहे. याचं उत्तर आपल्याला या टाईमलाईनमध्ये सापडतं. गोष्ट आहे 1930 सालची. याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. म्हणजे आम्हाला अर्धवट नाही तर संपूर्ण स्वातंत्र्य हवं आहे, असं ब्रिटिशांना ठणकावून सांगितलं होतं. आणि तो दिवस होता 26 जानेवारी. त्याच ऐतिहासिक दिवसाचा सन्मान करण्यासाठी संविधान लागू करण्याची तारीख 26 जानेवारी निवडण्यात आली. खरं तर हे किती सुंदर आहे बघा. 1930 साली जे संपूर्ण स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं गेलं होतं ते 1950 साली खऱ्या अर्थाने पूर्ण झालं. जेव्हा भारताने स्वतःच्या कायद्यांनी स्वतःवर राज्य करायला सुरुवात केली तेव्हा ते स्वप्न साकार झालं. चला आता या दोन्ही दिवसांमधला जो मूळ फरक आहे तो आणखी सोपा करून समजून घेऊया. हे 2 दिवस म्हणजे आपल्या देशाच्या उभारणीतले 2 अत्यंत महत्त्वाचे पण वेगवेगळे टप्पे आहेत. एक आहे स्वातंत्र्याचा आणि दुसरा आहे स्वशासनाचा. याला आपण 2 पायऱ्यांसारखं बघू शकतो. पहिली पायरी होती 15 ऑगस्ट 1947, जेव्हा आपल्याला ब्रिटिश राजवटीतून मुक्ती मिळाली, आपण स्वतंत्र झालो. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची पायरी होती 26 जानेवारी 1950. या दिवशी आपल्याला त्या स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा याचा स्वशासनाचा मार्ग मिळाला. म्हणजेच देश कसा चालवायचा याचे नियम मिळाले. थोडक्यात सांगायचं तर स्वातंत्र्य दिनाने आपल्याला परकीय सत्तेतून मुक्ती दिली, तर प्रजासत्ताक दिनाने आपल्याला स्वतःचा कारभार पाहण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वशासनाचा हक्क दिला. एक दिवस स्वातंत्र्याचा उत्सव आहे तर दुसरा दिवस त्या स्वातंत्र्याला योग्य दिशा देणाऱ्या आपल्या लोकशाही व्यवस्थेचा उत्सव आहे. आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते एका सोप्या तक्त्याच्या रूपात पाहूया. म्हणजे हा फरक कायमचा आपल्या लक्षात राहील. हा तक्ता बघा. स्वातंत्र्य दिन का साजरा करतो? तर ब्रिटिश राजवटीतून मिळालेलं स्वातंत्र्य. आणि प्रजासत्ताक दिन तो साजरा करतो आपलं संविधान लागू झाल्याचा क्षण. स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम असतो लाल किल्ल्यावर आणि पंतप्रधान ध्वजारोहण करतात. याउलट प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर एक भव्य परेड होते आणि देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणजेच राष्ट्रपती ध्वज फडकवतात. फरक लक्षात येतोय ना? आणि हेच आहे प्रजासत्ताक दिनाचं खरं सार. संविधानाने सत्ता कोणत्याही राजा महाराजांच्या हातातून काढून थेट आपल्या म्हणजेच देशाच्या लोकांच्या हातात दिली. या एका वाक्यातच प्रजासत्ताकाचा संपूर्ण अर्थ दडलेला आहे. आता जनता राजा आहे. तर आता आपल्याला या 2 दिवसांमधला फरक अगदी स्पष्ट झाला असेल, पण जाता जाता एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्या संविधानाने आपल्याला जो स्वशासनाचा मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर एक नागरिक म्हणून आपण सर्वजण खरंच योग्य प्रकारे चालतो आहोत का?
यावर नक्की विचार करा. जय हिंद.